प्रकरण 3. बहुपदी. ज्या बैजिक राशींमध्ये चलांचे घातांक धन पूर्णांक किंवा शून्य म्हणजेच पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी म्हणतात. उदाहरणार्थ पी घन वजा 1/2 पी वर्ग अधिक पी. या ठिकाणी पदाच्या चलांचे घातांक अनुक्रमे 3, 2 आणि 1 आहेत, म्हणून ही बैजिक राशी आहे. किंवा एखादी संख्या उदाहरणार्थ 16 ही सुद्धा बहुपदी आहे. अशा स्थिर संख्यांना स्थिर बहुपदी असं म्हणतात. मात्र वर्गमूळ y अधिक 5 ही बहुपदी नाही, कारण या ठिकाणी वर्गमूळ y म्हणजेच y चा घातांक येईल 1/2 जी पूर्ण संख्या नाही. यानंतर बहुपदीचे प्रकार पदांच्या संख्येवरून. ज्या बहुपदीत एकच पद असतं तिला म्हणायचं एकपदी. उदाहरणार्थ 2x 6. द्विपदी. ज्या बहुपदीत 2 पद असतात तिला म्हणायचं द्विपदी. उदाहरणार्थ x वर्ग अधिक 1. त्रिपदी. ज्या बहुपदीत 3 पद असतात तिला त्रिपदी म्हणतात. उदाहरणार्थ x वर्ग वजा 3x अधिक 4. एका चलातील बहुपदी तिच्या चलानुसार px किंवा qy किंवा rm अशा प्रकारे दर्शवतात. यानंतर एक चलातील बहुपदीची कोटी. एक चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. त्याचप्रमाणे कोणत्याही शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी 0 असते आणि शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. समजा बहुपदीमध्ये एकापेक्षा अधिक चल असतील तर बहुपदीमधील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची जी बेरीज सर्वात अधिक असते त्या बेरजेला बहुपदीची कोटी म्हणतात. प्रश्न आहे, पुढील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. वर्गमूळ 5 याची कोटी आहे 0, कारण ही स्थिर बहुपदी आहे. x चा 0वा घात कोटी आहे 0. वर्गमूळ 2 m चा 10वा घात वजा 7. या ठिकाणी m हे एकच चल आहे म्हणून कोटी 10. 7y वजा y चा घन अधिक y चा 5वा घात. या ठिकाणी y हे एकच चल आहे आणि त्याची सर्वात मोठी कोटी आहे 5, म्हणून या बहुपदीची कोटी 5. m घन n चा 7वा घात वजा 3m चा 5वा घात n अधिक mn. या ठिकाणी m आणि n ही 2 चल आहेत. एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी काढताना प्रत्येक पदांमध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची बेरीज करून जी बेरीज सर्वात अधिक असते त्या बेरजेला त्या बहुपदीची कोटी म्हणतात. या ठिकाणी पहिल्या पदामध्ये चलाच्या घातांकांची बेरीज आहे 3 अधिक 7 10. या पदामध्ये 5 अधिक 1 6 आणि या ठिकाणी 1 अधिक 1 2, म्हणून या बहुपदीची कोटी 10. यानंतर बहुपदीचे प्रकार कोटीवरून. 1. रेषीय बहुपदी. कोटी 1 असणाऱ्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. सर्वसामान्यप्रमाणे ती ax अधिक b अशी लिहितात. या ठिकाणी a आणि b हे सहगुणक आणि a इज नॉट इक्वल टू 0. वर्ग बहुपदी. कोटी 2 असणाऱ्या बहुपदीला वर्ग बहुपदी म्हणतात. ही सामान्यपणे ax वर्ग अधिक bx अधिक c अशी लिहायची. या ठिकाणी a b c हे आहेत सहगुणक आणि a हा शून्येतर असला पाहिजे. घन बहुपदी. कोटी 3 असणाऱ्या बहुपदीला घन बहुपदी म्हणतात. ती सर्वसामान्यपणे ax घन अधिक bx वर्ग अधिक cx अधिक d अशी लिहितात. या ठिकाणी a b c d हे आहेत सहगुणक आणि a हा शून्येतर असला पाहिजे. पुढील बहुपदींचे रेषीय
वर्ग व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. 2x वर्ग अधिक 3x अधिक 1. या ठिकाणी कोटी आहे 2 म्हणून ही वर्ग बहुपदी. 5p कोटी आहे 1 म्हणून ही रेषीय बहुपदी. वर्गमूळ 2y वजा 1/2. या ठिकाणी कोटी आहे 1 म्हणून ही रेषीय बहुपदी. m घन अधिक 7m वर्ग अधिक 5/2m. या ठिकाणी कोटी आहे 3 म्हणून ही घन बहुपदी. यानंतर प्रमाणरूप बहुपदी. जेव्हा px या बहुपदीची पद x च्या घातांकाच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहिलेली असतात तेव्हा त्या बहुपदीला प्रमाणरूप बहुपदी म्हणतात. प्रश्न आहे, पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. m घन अधिक 3 अधिक 5m. प्रमाणरूप m घन अधिक 5m अधिक 3. दुसरी बहुपदी ऋण 7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y घन वजा 1/2 अधिक 2y चा 4था घात वजा y वर्ग. प्रमाणरूप y चा 5वा घात अधिक 2y चा 4था घात अधिक 3y घन वजा y वर्ग वजा 7y वजा 1/2. यानंतर बहुपदीचं सहगुणक रूप आणि घातांक रूप. काही वेळेला प्रमाण रूपातील बहुपदी मधलं चल गृहीत मानून तिचं फक्त सहगुणक क्रमाने लिहितात. त्याला म्हणायचं बहुपदीचे सहगुणक रूप. याउलट एखादी बहुपदी आपल्याला सहगुणक रूपात दिली असेल तर त्या ठिकाणी चल घालून त्यांचा घातांक लिहिणे हे आहे बहुपदीचं घातांक रूप. बहुपदीच्या घातांक रूपातील पदांची संख्या बरोबर बहुपदीची कोटी अधिक 1. प्रश्न आहे, पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. x घन वजा 2 बरोबर x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 2 म्हणून सहगुणक रूप बरोबर कंसात 1 0 0 ऋण 2. दुसरी बहुपदी 5y. 5y बरोबर 5y अधिक 0 म्हणून सहगुणक रूप 5 0. 2m चा 4था घात वजा 3m वर्ग अधिक 7 बरोबर पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहूया. 2m चा 4था घात अधिक 0m घन वजा 3m वर्ग अधिक 0m अधिक 7 म्हणून सहगुणक रूप 2 0 ऋण 3 0 7. पुढची बहुपदी ऋण 2/3 सहगुणक रूप ऋण 2/3. आता खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून घातांक रूपात लिहा. 1 2 3 घातांक रूपातील बहुपदी x वर्ग अधिक 2x 3. 5 0 0 0 ऋण 1 घातांक रूपातील बहुपदी 5x चा 4था घात अधिक 0x चा घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 1 म्हणजेच 5x चा 4था घात वजा 1. यानंतर बहुपदीवरील क्रिया. बहुपदींची बेरीज व वजाबाकी. बहुपदींची बेरीज व वजाबाकी या क्रिया फक्त सरूप पदांमध्येच करता येतात. प्रश्न आहे, पुढील बहुपदीची बेरीज करा. ऋण 7m चा 4था घात अधिक 5m घन अधिक वर्गमूळ 2. दुसरी बहुपदी 5m चा 4था घात वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. ऋण 7m चा 4था घात अधिक 5m घन अधिक वर्गमूळ 2 अधिक कंसामध्ये 5m चा 4था घात वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. पहिल्यांदा कंस सोडवून सलग लिहूया. बरोबर ऋण 7m चा 4था घात अधिक 5m घन अधिक वर्गमूळ 2 अधिक 5m चा 4था घात वजा 3m चा घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. आता
स्वरूप पदांची एकत्र मांडणी करूया. बरोबर ऋण 7m चा चौथा घात अधिक 5m चा चौथा घात अधिक 5m घन वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6 अधिक वर्गमूळ 2 बरोबर ऋण 2m चा चौथा घात अधिक 2m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6 अधिक वर्गमूळ 2 स्वरूप पदांची बेरीज केली. पुढचा प्रश्न पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा. 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab आणि दुसरी बहुपदी 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग b. उत्तर कंसामध्ये 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग b. कंस सोडवूया. बरोबर 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab वजा 3ab अधिक 8ab वर्ग वजा 2a वर्ग b. यानंतर स्वरूप पदांची एकत्र मांडणी करू. बरोबर 2ab वर्ग अधिक 8ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 2a वर्ग b वजा 4ab वजा 3ab. आता स्वरूप पदांची बेरीज करू. बरोबर 10ab वर्ग अधिक a वर्ग b वजा 7ab. आता बहुपदींचा गुणाकार आणि भागाकार. दोन बैजिक पदांचा गुणाकार किंवा भागाकार करताना त्यांच्या सहगुणकांचा गुणाकार किंवा भागाकार होतो आणि घातांकांच्या नियमांचाही उपयोग होतो. प्रश्न आहे पुढील बहुपदींचा गुणाकार करा. x चा 5वा घात वजा 1 पहिली बहुपदी आणि x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 दुसरी बहुपदी. पहिल्या कंसात x चा 5वा घात वजा 1 कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 बरोबर x चा 5वा घात गुणिले कंसात x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 कंस पूर्ण वजा 1 गुणिले कंसात x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 बरोबर x चा 8वा घात अधिक 2x चा 7वा घात अधिक 2x चा 5वा घात वजा x घन वजा 2x वर्ग वजा 2. पुढचा प्रश्न आहे पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा आणि उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा. 5x चा 5वा घात अधिक 4x चा चौथा घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 आणि दुसरी बहुपदी x वर्ग वजा x. म्हणून 5x चा 5वा घात अधिक 4x चा चौथा घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 भागिले x वर्ग वजा x. पहिल्यांदा पहिलं पद बघूया 5x चा 5वा घात. म्हणून या ठिकाणी x वर्गनी ह्या पदाला भागल्यावर भागाकार येईल 5x चा 3रा घात. आता 5x च्या 3ऱ्या घातानी याला गुणूया. 5x चा घन गुणिले x वर्ग म्हणजे 5x चा 5वा घात आणि 5x घन गुणिले ऋण x म्हणजे ऋण 5x चा चौथा घात. वरच्यातून खालचे पद वजा करू. 5x घन वजा 5x घन गेले आणि 4x चा चौथा घात अधिक 5x चा चौथा घात बरोबर 9x चा चौथा घात. त्याच्यापुढे उरलेली बहुपदी लिहूया. वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. आता 9x च्या चौथ्या घाताला x वर्गनी भागूया. भागाकार येईल 9x वर्ग. मग 9x वर्ग गुणिले x वर्ग बरोबर 9x चा चौथा घात 9x वर्ग गुणिले ऋण x बरोबर ऋण 9x चा 3रा घात. वजाबाकी केली उत्तर मिळालं 6x चा घन पुढे अधिक 2x वर्ग अधिक 2. 6x घन भागिले x वर्ग बरोबर अधिक 6x. म्हणून 6x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 वजा 6x घन वजा 6x वर्ग बरोबर उत्तर मिळालं 8x वर्ग अधिक 2. 8x वर्ग भागिले x वर्ग बरोबर उत्तर आलं 8. म्हणून 8x वर्ग अधिक 2 वजा 8x वर्ग वजा 8x बरोबर उत्तर आलं
8x अधिक 2. म्हणून उत्तर बरोबर 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा 3रा घात अधिक 2x वर्ग अधिक 2 बरोबर एका कंसात x वर्ग वजा x गुणिले दुसऱ्या कंसात 5x चा घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8 कंस पूर्ण अधिक 8x अधिक 2. यानंतर